नमस्कार. सध्या एकूणच मुलांची शारीरिक हालचाल किंवा शारीरिक ॲक्टिव्हिटीज तशा कमीच होताना दिसतात. शाळेत असू देत किंवा शाळेनंतर आल्यानंतर अभ्यास करताना, टीव्ही बघताना खूपदा मुलं बसून असतात. त्यामुळे लहान वयातच डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी अशा तक्रारी सुरू होताना दिसतात. या सगळ्याचं मूळ कुठेतरी बॉडी पॉश्चर किंवा शरीराची एकूणच ठेवण याच्यामध्ये आहे असं लक्षात आलंय. एकूणातच बॉडी पॉश्चर याविषयीचा अवेअरनेस आपल्यामध्येच कमी आहे. मुलांचं बॉडी पॉश्चर, त्यांची शरीराची ठेवण कशी असायला हवी, त्याविषयी काय तक्रारी असू शकतात, काय करायला हवं, याच विषयी आज आपण बोलणार आहोत नम्रता सिधये यांच्याशी. त्या फिजिओथेरपिस्ट आहेत आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा काम करतात. त्यांचं क्लिनिक सुद्धा आहे आणि याशिवाय बॉडी, माइंड आणि मेडिसिन या महत्त्वाच्या विषयावर त्या सध्या अभ्यास सुद्धा करतात. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. पॉश्चर म्हणजे नक्की काय किंवा त्याचं महत्त्व काय आहे या विषयावरून आपण सुरुवात करूया. ओके, सो पॉश्चर म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इंग्लिश मिनिंग बघायला गेलात त्याचं, तर इट इज अ पोज किंवा ॲटिट्यूड. जे आपण उठता बसता जे काही ढब, शरीराची ढब जी असते त्याला आपण पॉश्चर म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण दोन भाग येतात. एक म्हणजे स्टॅटिक पॉश्चर म्हणतो आपण त्याला. जेव्हा तुम्ही आता मी बसली आहे आणि मी काही हालचाल करत नाही आहे तर याला म्हणतो आपण स्टॅटिक पॉश्चर. किंवा जेव्हा मी चालतीये किंवा पळतीये किंवा जिना चढ उतार करते त्याला आपण डायनामिक पॉश्चर म्हणतात. सो पॉश्चर म्हणजे नथिंग बट तुमचं शरीर जे काही पोज किंवा ॲटिट्यूड घेतं आणि ज्याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी असतात. एकतर तुमचं स्वतःचं शरीर, म्हणजे तुमची हातापायाची ठेवण कशी आहे आणि बरेच वेळा आजूबाजूला तुमच्या कसं एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ह्याचा पण परिणाम तुमच्या पॉश्चरवरती होत असतो. सो असे दोन प्रकार पडतात, एक तर स्टॅटिक पॉश्चर आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक पॉश्चर. पण एकूणात हे महत्त्वाचं काय आहे, किंवा अगदीच म्हणायचं झालं तर आपण लहान मुलां रिलेटेड बोलतोय तर आपल्याला असं कधी जाणवत नाही की ओके, मुलांचं पॉश्चर काहीतरी चुकीचं आहे किंवा हालचाल काहीतरी चुकीची आहे किंवा त्याच्याकडे तितकंसं लक्ष दिलं नाही जात. बरोबर. पण याचं महत्त्व काय आहे? महत्त्व म्हणजे महत्त्व बरंच आहे. कारण का जेव्हा मूल हे तुमचं बसायला लागतं किंवा म्हणजे 7-8 महिन्याचं मूल आता बसायला लागतं आणि त्यानंतर साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये मूल चालायला लागतं. तो हे चालायला लागतं आणि बसायला लागतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप सारे मसल्स असतात ज्याला आपण पॉश्चरल मसल्स म्हणतो आणि ते ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपली जी बॉडी असते किंवा आपलं जे शरीर असतं ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण चालतो, बसतो. सो हे जे मसल्स असतात हे सतत कार्यरत असतात. जर तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने आधीपासूनच वापरलं नाही तर असं दिसून आलं आहे रिसर्चमध्ये की आता वर्ल्ड वाईड 68% मुलं ही जवळजवळ 7 ते 12 वर्षामधली यांना मानेचं दुखणं किंवा कमरेचं दुखणं हे दिसून आलं आहे. आणि हे का दिसून येतं आहे तर ते अभ्यास करताना नीट बसत नाही आहे किंवा शाळेच्या बॅगेचं वजन खूप जास्त आहे किंवा पेन्सिल कशी पकडता आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम कळत न कळत, खूप छोट्या गोष्टी आहेत या, पण ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या पॉश्चरवरती किंवा त्या मसल्सवरती होत असतो. सो काही वेळा काही मसल्स जे असतात हे कमी वापरले जातात आणि काही वेळा काही मसल्स जे असतात ते खूप वापरले जातात. सो जेव्हा हे काही मसल्स कमी वापरले जातात, काही मसल्स खूप वापरले जातात तर तो इम्बॅलन्स तयार होतो आणि त्याच्यामुळे ह्या मुलांना हे सगळे प्रॉब्लेम्स आता खूप लवकरच्या वयात, म्हणजे 7 ते 12 वर्ष हे खूप म्हणजे कमी लहान वय आहेत. सो त्याच्यामध्ये पण हे मान दुखते, कंबर दुखते किंवा कधी कधी हातच दुखतो, हातामध्ये मुंग्या येतात. हे सगळे जे परिणाम दिसतात हे पॉश्चर चुकीच्या बसण्याच्या किंवा चुकीच्या पद्धतीने. आजकाल मुलं मोबाईल पण खूप सारं वापरतात. तर तुम्ही कुठल्या पद्धतीमध्ये बसून किंवा उभं राहून मोबाईल बघता, कसा बघता, याच्यामुळे पण खूप सारे चेंजेस आता लहान मुलांमध्ये हे असे दिसून येतात. सो त्याच्यामुळे पॉश्चर हे खूप महत्वाचं आहे. कारण त्यांना थोडे थोडे तुम्ही जर का करेक्शन्स दिले की बाबा रे पेन्सिल अशी पकड किंवा पुस्तक वाचताना डोळ्याच्या लेवलला, म्हणजे आय लेवलला ठेव, खाली वाकून वाकून लिहू नकोस. सो थोडंसं तुम्हीच तुमच्या फर्निचरमध्ये किंवा त्यांना बसण्याच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही त्यांना थोडं थोडं सांगत राहिलात किंवा सूचना करत राहिलात तर हे सगळे प्रॉब्लेम्स मला असं वाटतं की टाळण्यासारखे आहेत. कारण का हीच मुलं पुढे जाऊन म्हणजे जेव्हा ती मोठी होतील तेव्हा हे सगळे
पॉश्चरल इम्बॅलन्सेस म्हणजे मस्क्युलर इम्बॅलन्सेस हे खूप जास्त प्रमाणात पुढे येतात. कारण का मग तेव्हा वर्किंग पॉश्चर बरोबर नसतं, कारण त्यांना माहितीच नसतं. करेक्ट. सो हे जर का आपण अवेअरनेस त्यांच्यामध्ये आत्तापासूनच तयार केला तर पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स आपल्याला कमी दिसतील. सो म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. पण आता हे जर मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ते कुठल्या वयापासून सुरुवात त्याची होते, किंवा कुठल्या वयापासून आपण या गोष्टी थोडंसं लक्ष याच्याकडे द्यायला पाहिजे? ओके. सो आता हे 2 वर्षाच्या पुढे तुम्ही हे करू शकता, कारण 2 वर्षाच्या पुढे मुलांना साधारण आयडिया आलेली असते की आपले आईबाबा, मुलं ही सगळं आईबाबांकडनं शिकतात आणि घरी आजूबाजूला काय वातावरण आहे त्याच्यातनं शिकतात. सो मला असं वाटतं पालकांनी याविषयी जागरूक होणं खूप महत्त्वाचं आहे. सो जेव्हा तुमचं मूल तुमच्याकडे बघत असतं तर ते बघत असतं तुम्ही तुमचा मोबाईल कसा वापरता. माझा बाबा किंवा आई झोपून मोबाईल बघते का बसून कोचावर बसून कशी बसते आणि बघते, किंवा तुम्ही साधा पेपर जरी वाचत असता आजी आजोबा घरातले, तर ते कसा वाचतात, असं पुढे वाकून वाचतात का समोर डोळ्याच्या लेवलला धरून पेपर वाचतात, तुम्ही पुस्तक वाचत असाल कसे वाचता, ह्या सगळ्याकडे मूल हे बघत असतं. सो मला असं वाटतं यामध्ये पालकांचा अवेअरनेस अबाउट त्यांच्या पॉश्चरविषयी खूप महत्वाचं आहे की आपण मुलांसमोर कसे बसतोय, कसे उभे राहतोय, आपण मोबाईल बघतोय तर तो आपण आय लेवलला बघतोय का झोपून बघतोय किंवा हे बघतोय, ह्या सगळ्याचा परिणाम त्या मुलामध्ये होत असतो. सो 2 वर्षाच्या पुढे तुम्ही मुलांना गोष्टीची पुस्तकं किंवा हे सगळं वाचत असाल किंवा चिकू पिकूचं मासिक तुम्ही त्यांना वाचून दाखवत असाल तर तुम्ही असं बसा की तुमचं पुस्तक जे आहे ते मुलाच्या आणि तुमच्या आय लेवलला येईल. मग मे बी त्याला थोडीशी उशी लावून त्याच्यावर पुस्तक ठेवून जर का तुम्ही त्याला वाचून दाखवलं, बरोबर, किंवा झोपून पुस्तक नाही वाचायचं. काही पालक मी बघितले तर रात्री झोपवताना झोपून पुस्तक वाचतात, म्हणजे वरती पकडतात आणि मग मूल पण ते बघत असतं. सो हे जे आहे हे टाळायला पाहिजे, कारण का त्यांना असं वाटतं आपले आई बाबा करतायत, आजी आजोबा करतायत म्हणजे हे बरोबर आहे, पण हे बरोबर नाही आहे. किंवा साधी गोष्ट तुम्ही जेव्हा पेनानी किंवा यांनी लिहिता पेन्सिलनी, किंवा काही तुम्ही तुमच्या नोट्स काढत असता तर तेव्हा पेन तुम्ही कसं पकडता ते पण मूल बघत असतं. बरोबर. किंवा बरेच वेळा मुलंही किंवा आपण पण शरीराच्या खूप लांब कोपर ठेवून आपण लिहितो. सो ती पद्धत चुकीची आहे. सो जेवढं तुम्ही कोपर तुमच्या शरीरालगत ठेवाल तितका तुम्हाला मानेवरच्या मसल्सना वगैरे कमी ताण येतो. सो ह्या सगळ्या ह्याच्यातनं आधी पालकांनी अवेअर होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तेच मुलं बघणार आहेत की माझी आई अशी बसते, म्हणजे ते त्यांच्यासाठी गोल्ड स्टँडर्ड असतं. माझे आई बाबा आणि माझे आजी आजोबा हेच गोल्ड स्टँडर्ड असतात. सो जेव्हा तुम्ही हे सुधाराल तेव्हा त्यांच्यामध्ये ते आपसुकच जातं. आणि जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात 7-8 वर्षाची, तेव्हा त्यांच्यामध्ये बॉडी इमेजिंग हे डेव्हलप होत असतं. म्हणजे मी कसा दिसतो किंवा मी कसा आहे, माझं शरीर कसं आहे, असं ते थोडंसं एक्सप्लोर करायला सुरुवात केलेली असते त्यांनी. म्हणजे तुम्ही बघाल की 7-8 वर्षाची मुलं आरशासमोर जाऊन नुसती कधी कधी उभी राहतात आणि बघत असतात की माझा हा मसल किती डेव्हलप आहे, काय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर का त्यांना सूचना केलीत की बघा तुझे दोन्ही खांदे बरोबर आहेत ना एका लेवलला, किंवा तू कुठे पुढे वाकला पोक काढून उभा नाहीयेस ना, किंवा समोरच बघतोयस ना का मान एकीकडे वाकली आहे, असं जर का तुम्ही ते करत असताना सूचना दिल्यात त्यांना तर ते खूप हेल्पफुल होतं त्यांच्यासाठी आणि पुढे जाऊन, कारण हीच मुलं पुढे आपल्या देशाची म्हणजे भविष्य म्हणतो आपण त्यांना, तर ते हेल्दी असावं असं मला वाटतं. सो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की सुरुवातीला आईबाबांनाच हा अवेअरनेस असणं गरजेचं आहे, कारण मुलं आपल्याला कॉपी करतात. बरोबर. आता थोडंसं त्या अवेअरनेस विषयी बोलूयात की दैनंदिन जीवनात म्हणजे मुलांच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही मूल करणार आहे त्याच्यामध्ये काय काय टिप्स तुम्ही द्याल की इथे ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, असं काही चेकलिस्ट तुम्ही देऊ शकाल? येस. आता याच्यामध्ये चेकलिस्ट म्हणजे पहिल्यांदा हे समजून घेऊया की आपलं हे जे शरीर आहे हे काही एका ठिकाणी बसण्यासाठी किंवा मी मगाशी जसं म्हणले की स्टॅटिक पॉश्चरसाठी बनलेलं नाही आहे. आपलं शरीर हे हालचालींसाठी बनलेलं आहे. पण आता काही कारणांनी म्हणूया आपण बरेच वेळा बसण्यामध्ये खूप सारा वेळ आपला जातो. इव्हन मुलांचा पण जातो, कारण का मुलं जवळजवळ 8-9 तास घराच्या बाहेर असतात आणि शाळेत असतात आणि त्याच्यातला एकच पिरियड असा असतो ज्याच्यामध्ये PT असते किंवा खेळ असतो. सो त्याच्यामध्ये मुलं बेंचवर जेव्हा बसतात किंवा घरी अभ्यासाला जेव्हा बसतात तेव्हा थोडेसे चेंजेस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा बेंचवर बसतात तेव्हा मुलांचे पाय
त्यांना खाली टेकलेले असले पाहिजेत. किंवा काही मुलांना मांडी घालून बसायची सवय असेल बेंचवर, तर माझ्या मते ते आपण अलाउ करून दिलं पाहिजे की पाय खाली सोडूनच बस असं नाही. ती रिक्वायरमेंट आहे त्याची, की थोडासा बेस ऑफ सपोर्ट वाढवून बसणं ही त्या मुलाची रिक्वायरमेंट आहे. तर त्याचं आपण त्याला करू दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बेंचेस हे असे असतात की जे पुढे वाकून आपण लिहितो त्याच्यावरती, जे काही वह्यांवरती. तर मला असं वाटतं की थोडंसं त्यांना रायटिंग पॅड ज्याच्यामध्ये ह्या पोझिशनमध्ये जर का स्लँटिंग असं ठेवलं आणि त्याच्यावरच का जर का वही ठेवली, तर हे जे पुढे वाकणं आहे हे खूप प्रमाणात आपल्याला बदलता येऊ शकतं. म्हणजे इथे बेंचचा आधार घेऊन असं करेक्ट. हा, सो बेंचच्या आधाराने ते रायटिंग पॅड ठेवायचा आणि त्याच्यावरती वह्या पुस्तकं जे काय आहे, सो आपसुकच ती वही किंवा पुस्तक हे मुलाच्या आय लेवलला येतं आणि ते पुढे खूप जास्त वाकणार नाही. कारण का पुढे वाकलं की मग जे आपण म्हणतो बॅड पॉस्चर, की मान पुढे येते, मग खांदे पुढे येतात आणि मग छाती पण पुढे येते. बरोबर. सो तो सगळा स्ट्रेन इज अ बॅड पॉस्चर. सो त्यामुळे ही साधी गोष्ट आहे जी की आपण मुलांना देऊ शकतो. सो तुमच्या मुलांच्या दप्तरामध्ये एक रायटिंग पॅड ठेवा आणि त्याला शिकवा की ते रायटिंग पॅड कसं वापरायचं आहे शाळेमध्ये. किंवा घरी पण आता लॅपटॉप टेबल्स असतात आणि लॅपटॉप टेबलला वेगवेगळे क्रेटर्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही ते लॅपटॉप ऍडजस्ट करू शकता. सो त्याच्यावरती बसवा मुलांना अभ्यास करताना, की वही पुस्तक त्याच्यावर ठेवून लिही किंवा वाच. किंवा साधं मूल जेव्हा लिहित असतं तर लिहिताना बरेच वेळा मुलाचं कोपर जे असतं ते बाजूला असतं, शरीरापासून लांब असतं. तर त्याला सारखा तो अवेअरनेस देणं किंवा सूचना देणं की कोपर शरीरालगत ठेव रे बाबा आणि मग लिही. किंवा करेक्ट. सो त्याचा ताण जो आहे तो खूप जास्त येतो मानेच्या स्नायूंवरती. त्यानंतर लवकरच्या वयात आजकाल मुलं लिहितात. म्हणजे आयडियल वय हे 6 वर्षाचं आहे. त्याच्या आधी पेन्सिल पेन देऊ नये असं म्हणतात. पण आजकाल असं आहे की मुलं वापरतात पेन्सिल पेन किंवा आपसुकच कोणीही देतं की अरे कर रे काहीतरी स्क्रिबल कर किंवा काहीतरी कर. तर मुलं जी पेन्सिल वापरतात ती त्यांच्या ग्रिपसाठी योग्य नाही 6 वर्षापर्यंत. सो मग त्याच पेन्सिलीला रबर बँड लावून त्याचा थोडासा सर्कम्फरन्स जर तुम्ही वाढवलात तर त्या ग्रिपचा ताण येत नाही मुलांवर. कारण का जेव्हा ते ग्रिप करतात तेव्हा आपले बोटांपासूनचे स्नायू सगळे कनेक्टेड असतात मानेपर्यंत. तर तो अतिरिक्त ताण मानेच्या मसल्सवरती जास्त येतो, स्नायूंवरती जास्त येतो. सो हे छोटे छोटे बदल. आणि आजकाल बाजारात तुम्ही गेलात तर ग्रिपर्स मिळतात जे की तुम्ही तुमच्या पेन्सिल्सना पेन्सना मुलांच्या लावू शकता. एकूणातच लिहिताना तशी ग्रिप असले पेन्सिल. करेक्ट. आणि 3-4 वर्षापर्यंत पण आजकाल असे खडू निघाले आहेत जे की ज्याचं पकडताना तुम्हाला मोठी ग्रिप असते, त्यांना सर्क्युलर असतात किंवा असे ओव्हल शेपचे असतात. सो असे खडू तुम्ही जर का मुलांना दिलेत किंवा मुलांना एक ऍक्च्युली मुलं हे करायला बघतात पण आपण करून देत नाही कारण खूप सारं पसारा होतो. वॉटर कलर्समध्ये बोटं घालून मुलं रंगवायचा प्रयत्न करतात. दॅट इज आयडियल ऍक्च्युली. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग देम थोडेसे खडू वगैरे, तर त्याच्याऐवजी जर ते आपल्या बोटांनीच सगळं काम करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. कारण का ते नैसर्गिक आहे आणि त्याचा अतिरिक्त ताण येत नाही आपल्या शरीरावर. अतिरिक्त ताण कधी येतो जेव्हा आपण काही एक्सटर्नल पकडतो. सो तर ते जर का तुमचं मूल करत असेल 3 ते 4 वर्षात तर मी असं सांगेन की पसारा होऊ दे पण ते त्याला करू दे, कारण ते त्याच्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि मग जसं जसं मूल मोठं होत जाईल तसे हे ग्रिपर्स वापरा. म्हणजे जवळजवळ ग्रिपर्स तुम्ही 8 ते 9 वर्षापर्यंत मुलांना दिलेत तरी चालू शकतात. आणि अगदी ग्रिपर घ्यायचं नसेल तर रबर बँड हा खूप सोपा ऑप्शन आहे जो की तुम्ही वापरू शकता. रबर गुंडाळायचं. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपून मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून देऊ नका. मूल जे आहे, जे गोष्टीचं पुस्तक वाचत आहे त्यांना असं सांगा की बसूनच वाचायचं आहे आणि बसताना पण तुमचं जे पुस्तक आहे ते आय लेवलला पाहिजे. सो त्याच्यावरती पण तुम्ही जर का रायटिंग पॅड त्यांना उशीला स्लँट करून दिलं आणि त्याला बसवलं की आता वाच बाबा तुला जे काही वाचायचं आहे ते. सो झोपून कुठलीही गोष्ट, म्हणजे मुलांना झोपून मोबाईल दाखवू नका. मुलांना झोपून कुठलीही गोष्टीची पुस्तकं किंवा असं काही तुम्हाला जे करायचं ते बसून करा, आय लेवलला घेऊन करा आणि मग मुलाला झोपी जाऊ द्या. पण झोपून पोटावर झोपून किंवा पाठीवर झोपून असं काहीही मुलाला आत्ता देऊ नका, कारण त्याचा अतिरिक्त ताण, कारण झोपून आपण मोबाईल जो बघतो तो असा बघतो, परत त्याचा पण ताण येतो. आणि आपली जी स्पाईन आहे ती कनेक्टेड आहे, म्हणजे त्याचा मानेवर ताण आला की त्याचा अतिरिक्त ताण हा कमरेच्या मसल्सवरती पण येतो. सो हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी आपण
आपण टाळल्या पाहिजेत. मला वाटतं हे मोठ्यांदा पण गरजेचं रात्री झोपल्यावर बराच वेळ स्क्रोल करत आपण Correct. राहतो तेव्हा त्याचा ताण येणार नाही Correct. सध्या. करेक्ट. येस. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जी की महत्त्वाची वाटते मला, की शाळेचं दप्तर. आणि बऱ्याच शाळांमध्ये खूप सारे तास असतात, 7-8 तास तर असतात. आणि मुलं सगळं घेऊन जातात. म्हणजे बरेच वेळा ही 7 ते 8 वर्षाची मुलं काही टाइम टेबल प्रमाणे दप्तर नेत नाहीत आणि त्यांना बरेच वेळा खेळ हे पण न्यायचं असतं त्यातनं. हो, मित्रांना बरोबर. काहीतरी दाखवायचं दाखवायला, असतं किंवा हो. मैत्रिणींना दाखवायचं असतं. पण असं रेकमेंडेड आहे की 10% म्हणजे मुलाचं वेट जितकं आहे त्याच्या फक्त 10% वजन त्यांनी उचलणं अपेक्षित आहे. बरं. सो हा जर का अवेअरनेस आपल्याला आता हा शाळांमध्ये पण थोडासा आला किंवा पालकांमध्ये पहिल्यांदा यायला पाहिजे की खूप सारं वजन मुलांना कॅरी करायला देऊ नका. आणि जरी दिलं तरी इक्वल असायला पाहिजे. म्हणजे जेवढं उजव्या हातात आहे तेवढंच डाव्या हातात. आणि पिशव्या किंवा हे मुलांसाठी नाही. सो जनरली आपण जे सॅक वापरतो किंवा प्रॉपर आधीचं जसं दप्तर होतं आपलं आडवं जसं, सो ते जास्त चांगलं. कारण दोन्ही खांद्यांवर मग इक्वल वेट येतं. बरोबर. आणि वजन खूप कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे 10% बॉडी वेटच्या एवढंच रेकमेंडेड आहे. पण हा आता अवेअरनेस यायला थोडासा वेळ लागेल असं वाटतं मला शाळांमध्ये पण. आणि म्हणजे शाळेमध्ये हे जास्त शिक्षकांनी हे जर का मनावर घेतलं तर माझ्या मते आपण त्याच्यावरती काम करेक्ट. येस. सो म्हणजे मे बी पुस्तक असेल तर ते 4 सेमिस्टर्स असतात. तर प्रत्येक पुस्तकाचं सेमिस्टर वाईज जर का आपण डिव्हिजन केलं आणि पार्ट बनवला बरोबर तर ते हेल्पफुल होऊ शकतं. किंवा सगळ्याच वह्या काही न्यायची गरज नसते. एक कॉमनच वही फक्त एक सगळ्या विषयांसाठी केली बरोबर तर ते पण वजन खूप कमी होऊ शकतं. सो असे थोडेसे सजेशन्स पालकांनी जर का शाळेला दिले आणि शाळेने जर का ते अंमलात आणले तर हे आपल्याला त्याचा फायदा निश्चित होईल मुलांच्या दृष्टीने. आणि अजून एक मला सांगायचंय की प्रत्येक वेळीच असं काही चांगलं बसणं आणि हे अपेक्षित नाहीये. म्हणजे देर आर सम टाइम्स विच आर लिजर टाइम्स. म्हणजे मूल असं कसंही बसून पिक्चर बघतंय किंवा गाणी ऐकतंय किंवा हे, तर प्रत्येक वेळी त्याला म्हणजे त्याचा हे अति पण होऊ देऊ नका. इरिटेट. करेक्ट. सो जेव्हा मूल तुमचं एका बैठकीमध्ये काही काम करतंय, म्हणजे लिहितंय, वाचतंय, तुम्ही पण काही काम करताय, लिहिताय, वाचताय किंवा कम्प्युटरवरती काम करताय, तेव्हा हे सगळे रेकमेंडेशन्स आहेत. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स होऊन झोपाळ्यावर बसलात, गाणी ऐकताय, कॉफी पिताय किंवा मूल तुमचं मूवी बघतंय, तेव्हा त्याला हे द्यायची गरज नाहीये. म्हणजे देअर हॅज टू बी थोडासा बॅलन्स की हे मला कधी त्याला सांगायचं आणि कधी नाही सांगायचं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका बैठकीमध्ये मुलांना 1.5 तास एका ठिकाणी अभ्यासाला बसवू नका. कारण आपलं शरीर हे 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ एका जागी बसलं तर त्याचा हे बॅड पॉस्चरमध्ये जातो. बॅड पॉस्चर म्हणजे काय की मान पुढे येते, खांदे पुढे येतात आणि आपण झुकत जातो आपल्या कमरेतनं, आपल्या छातीमधनं. तर ते 20 ते 30 मिनिटांनी होतच. कारण का आपली बॉडी सतत अशी ताटच्या ताट नाही राहू शकत. मग देर इज अ टेंडन्सी की आपण आपोआपच असे पुढे झुकत जातो. सो जर तुमचं मूल अर्ध्या तासाने म्हणत असेल की मला आता कंटाळा आलाय, तर तो कंटाळा हा त्याचा वैयक्तिक पण असू शकतो, पण तो शारीरिक पण आहे. तर हे तुम्ही समजून घ्या पालक म्हणून की तो शारीरिक पण त्याची ती गरज आहे की तो थोडी वेळ ब्रेक देणं. सो 10-15 मिनिटं जर तो म्हणत असेल की मी हे 10-15 मिनिटं थोडंसं काहीतरी वेगळं करतो आणि परत येतो, तर त्याला ते करू द्या. म्हणजे 1.5 तासात बरोबर आहे. आजकाल धकाधकीच्या ह्याच्यात 1.5 तासात मुलाचा अभ्यास झाला की पालक म्हणून आपण मोकळे होतो की आपण दुसरं काही करू शकतो. पण माझ्या मते तो थोडा वेळ त्याला देणं महत्वाचं आहे. बरोबर. सो 1.5-2 तास बसणं हे रेकमेंडेड नाही आहे. बरोबर. याच्यामध्ये गुड पॉश्चर, बॅड पॉश्चर असं जे म्हणतोय, त्यातले बॅड कसे ओळखायचे की माझ्या मुलाच्यात हे आहे असं मी कसं आयडेंटिफाय करू शकते? बॅड पॉस्चर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता मुलाला आरशासमोर उभं करायचं किंवा तुम्ही मुलाकडे जर का नीट बघितलं, निहाळलं, तर मान ही अशी पुढे आलेली दिसते. किंवा आयडियली बॅड पॉस्चर तुम्हाला जर क्लासिकली बघायचं असेल तर मुलाला तुमच्या खूप वजनाची अशी बॅग कॅरी करायला द्या मागे. आणि ते जे पॉस्चर येतं ज्याच्यामध्ये मूल असं पूर्ण झुकलेलं असतं, ज्याच्यामध्ये खांदे पुढे आलेले असतात,
छाती पुढे आलेली असते आणि कंबर पण पुढे आलेली असते. दिस इज कॉल्ड ॲज बॅड पॉस्चर, जे की आपल्या जे की अॅनाटॉमिकल जे कर्वेचर्स आहेत आपल्या स्पाईनचे त्याच्या विरुद्ध जातो आपण. बरोबर. आणि गुड पॉस्चर म्हणजे तुमचे खांदे, म्हणजे जर का तुम्ही बघायला गेलेत तर तुमचा कान आणि तुमचा खांदा एका लाईनमध्ये असेल तर दॅट इज अ गुड पॉस्चर. कुठे असा झुकलेला नाही. बरोबर. सो जर का तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं की आपल्या मुलामध्ये, एस्पेशली हे कधी दिसतं जेव्हा मूल वाढायला लागतं, म्हणजे शारीरिक त्याची वाढ व्हायला लागते आणि आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला ग्रोथ स्पर्ट्स म्हणतो, की जेव्हा ते पौगंडावस्थेत येतात तेव्हा ते अचानक त्यांच्यामध्ये चेंजेस दिसायला लागतात. तर काही मुलं काय करतात, खूप उंच असेल मूल तुमचं तर काही मुलं आपसुकच मित्र चिडवतात किंवा हे होतात की ते खांदे पुढे काढून किंवा पोक काढून चालायला लागतात. आणि त्यावेळेला तुम्ही त्याला अवेअर करणं की हे बरोबर नाही आहे, तर हे केलं गेलं पाहिजे. कारण हा अवेअरनेस पाहिजे पालकांमध्ये आधी, की हे करेक्शन पाहिजे. सो तुम्हाला जर का सोपी टेस्ट हवी असेल तर कान आणि खांद्याचं टोक हे एका लाईनीत असेल तर दॅट इज अ गुड पॉस्चर. कारण का तिथनंच सुरुवात होते पुढे पुढे जायला हे सगळं पॉस्चर. सो ती एक टेस्ट म्हणणार नाही, पण ते एक बघू शकतो. परिमाण तुम्ही बघू शकता तुमच्या मुलामध्ये. आणि हे खूप जास्त प्रमाणात दिसतं जेव्हा त्यांच्यामध्ये हे ग्रोथ स्पर्ट्स येत असतात, म्हणजे जेव्हा शारीरिक बदल व्हायला लागतात त्यांच्यामध्ये. एस्पेशली मुलींमध्ये खूप दिसतात हे, जेव्हा ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे व्हायला लागते तेव्हा ते त्यांना आवडत नाही आधी. सो त्यामुळे ते काहीतरी विचित्र हे खांदे पुढे काढ किंवा असं कर, हे असं करायला लागतात. पण तुम्ही त्यांना अवेअरनेस म्हणजे हे करणं महत्वाचं आहे की हे नॉर्मल आहे आणि हे सगळ्या मुलींमध्ये होतं. बरोबर. सो तू हे अशीच चाल, ताठच चाल किंवा हे, आणि हे चांगलं दिसत नाहीये. बरोबर. सो असं जर का तुम्ही त्यांना अवेअर केलं बरोबर तर ते खूप त्या महत्वाचं आहे. काळात हे लक्ष ठेवणं करेक्ट. हे बरोबर. बदलत नाहीये ना, आणि ते करेक्ट सांगणं. बरोबर. सो ह्या थोड्याशा टिप्स तुम्ही बघितल्या पाहिजेत. बरोबर. ही सगळी काळजी घेतली आपण जसं तुम्ही सांगितलं, तरी सुद्धा काही असे बॅड पॉस्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात का? हो, येतात ना. कधी येतात तर एकच खेळ कधी कधी मूल किंवा एकाच पद्धतीचं मे बी रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी जर मूल तुमचं करत असेल, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादं मूल त्याला बास्केटबॉल खूप आवडतोय आणि साधारण आता आजकाल 7-8 वर्षापासून 5-6 वर्षापासूनच म्हणेन मी की एका पर्टिक्युलर स्पोर्टला तर ॲक्च्युली रेकमेंडेड असं आहे की वयाच्या 10 वर्षापर्यंत हे मुलांना जनरल खेळ देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना मातीत खेळणं किंवा खुल्या पटांगणात खेळणं, जे की आजकाल देत नाहीत. आपण खूप आता स्पेसिफिक व्हायला लागलोय की माझ्या मुलाला क्रिकेट आवडतं, वयाच्या 5व्या वर्षापासूनच ते मूल आपलं क्रिकेटला जातं किंवा बास्केटबॉलला जातं. पण आता ती मे बी काळाची गरज आहे आणि खूप अकॅडमीज पण हे प्रमोट करतात की तुम्ही लवकर टॅलेंट ओळखा मुलातलं आणि ते पाठवा. मे बी ते आपण नाही टाळू शकत, पण तुम्ही काय करू शकता पालक म्हणून, तर तुमचं मूल जर का एक पर्टिक्युलर खेळामध्ये चांगलं आहे असं तुम्हाला जाणवतंय आणि ते करतं पण आहे चांगलं, पण त्याला कॉम्प्लिमेंटरी एक कुठला तरी खेळ तुम्ही नक्की द्या. अजून म्हणजे जर का मूल तुमचं बास्केटबॉल खेळण्यात चांगलं असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी खेळ असतो स्विमिंग, ज्याच्यामध्ये जनरलाइज बॉडी एक्सरसाइज होतो. सो असे खेळ तुम्ही ओळखले पाहिजे, म्हणजे आयडेंटिफाय केले पाहिजेत की माझं मूल हे एका आठवड्यात 5 दिवस जर का बास्केटबॉल खेळत असेल तर मे बी उरलेले 2 दिवस त्यांनी स्विमिंग करायला हरकत नाही आहे. सो ज्या याने तुम्ही सगळे मसल ट्रेन करता, एक पर्टिक्युलरच ग्रुप तयार होत नाही, ट्रेन होत नाही. सो असे कॉम्प्लिमेंटरी खेळ प्रत्येक खेळाला असतात. किंवा तुमचं मूल कॅरम खेळण्यात चांगलं आहे पण मग त्याला एरोबिक ऍक्टिव्हिटी तुम्ही काहीच देत नाही आहे, ते बैठं बुद्धिबळ खेळतंय, कॅरम खेळतंय, पण ते सगळे बैठे खेळ आहेत, किंवा गाणं गातंय किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवतंय, हे सगळे बैठे खेळ आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एरोबिक ऍक्टिव्हिटी म्हणजे धावणं, पळणं, मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आजकाल खूप सारे सायकलिंग करतात मुलं, किंवा ट्रायथेलॉन ही खूप आता कॉन्सेप्ट हे यायला लागली आहे, याच्यामध्ये सायकलिंग, स्विमिंग. सो असे खेळ इंट्रोड्यूस करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचे सगळे स्नायू हे वापरले जातात. सो हे ओळखून हे करणं
खूप गरजेचं आहे. सो आजकाल हे कोचेसमध्ये पण हा अवेअरनेस यायला लागला आहे. सो कोचेस पण तुम्हाला सांगतात, तुम्ही विचारलं तर, ते आपणहून नाही सांगणार, तुम्ही विचारलं पालक म्हणून की हा खेळ माझा मुलगा चांगला खेळतो, पण ह्याच्यावरती कॉम्प्लिमेंटरी कुठला खेळ आहे का की जो मी त्याला देऊ शकतो. सो हे जर का तुम्ही केलं तर हे मस्क्युलर इम्बॅलन्सेस नाही येत, आणि हे करणं खूप गरजेचं आहे पालक म्हणून. असं हा खूप महत्वाचा मुद्दा काढला मला, कारण हे नसतं म्हणजे आपल्याला वाटतं की एक काहीतरी खेळतंय ना, काहीतरी व्यायाम होतो, पण त्यामुळे तो इम्बॅलन्स होतोय हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. करेक्ट. सो हे मी, आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे काही मुलांना जिम ऍक्टिव्हिटी खूप आवडते. सो खूप मुलं इन्क्लाइंड असतात, पण असा काहीतरी एक समज आहे की मुलांनी म्हणजे त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतरच जिम ऍक्टिव्हिटी करावी. जिम म्हणजे वेट, वजन उचलणं. बरं. पण जर मुलाला आवड असेल तर 7-8 वर्षापासून करायला काही हरकत नाही आहे. मे बी अ लाईट ट्रेनिंग, पण काहीच करायला हरकत नाही. म्हणजे त्याचा तुमच्या वाढीवर किंवा ह्याच्यावरती असा काही परिणाम होत नाही. आपल्याला वाटतं की मोठ्यांसाठीच वेट ट्रेनिंग आणि त्याचा फायदाही होतो. करेक्ट. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे काही मुलं जिम्नॅस्टिक्समध्ये चांगली असतात, आणि पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ते सगळे फ्लेक्सिबिलिटीचे एक्सरसाइजेस आहेत, तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ कुठेतरी विसरतो. तर या मुलांनी जर का वजनाचे व्यायाम केले तर स्ट्रेंथ पण राहते आणि फ्लेक्सिबिलिटी पण राहते. बरोबर. जर का तुम्ही नुसतीच फ्लेक्सिबिलिटीच्या मागे लागलात की परत तुम्ही तो इम्बॅलन्स क्रिएट करताय. ओके. सो ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एक पर्टिक्युलर गेम आपलं मूल पुढे नेतंय, पण त्याला कॉम्प्लिमेंटरी काहीतरी तुम्ही त्यांना देणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे तुम्ही म्हणाला तसं कोचेसला विचारून किंवा काहीतरी शोधून आपण ते करणं गरजेचं आहे. आणि आजकाल खूप गुगलवरती तर खूप माहिती अवेलेबल आहे. सो प्रत्येक खेळाला कॉम्प्लिमेंटरी खेळ असतातच, आणि ते तुम्ही शोधून तुमच्या मुलाला देणं गरजेचं आहे. बरोबर. एक तुम्ही आता हे वेट ट्रेनिंग विषयीचं एक मिथ आपल्याला वाटतं की लहान मुलांना देऊ नये, मोठं झाल्यावरच द्यावं. तसंच अजून एक असा समज आहे की जर का भरतनाट्यम करत असतील मुली तर हे म्हणजे शारीरिक ठेवण बदलते किंवा खुजा राहतात, म्हणजे उंची वाढत नाही. तर हे खरं आहे का? म्हणजे हे असे प्रश्न नाही. आपली उंची जी असते ती आपण लक्षात घेतलं पाहिजे, बरीचशी अनुवंशिक असते. बरोबर. सो आपण उंची आपली ही आपल्या आईबाबांकडनं झालेली असते. सो त्यामुळे उंचीमध्ये असे काही फरक तुम्ही असं समज जिम्नॅस्टिक्स बद्दल पण आहे. बरोबर. की खूप लवकरच्या वयात तुम्ही जिम्नॅस्टिक्स किंवा भरतनाट्यम केलं तर उंचीचा प्रॉब्लेम येतो. पण तसं नाही, उंची ही अनुवंशिक असते. सो ह्याचा आणि भरतनाट्यम आणि जिम्नॅस्टिक्सचा काही संबंध नाही आहे. तुम्हाला मुलांना जर अवेअर करायचं असेल त्यांच्या पॉश्चर, तर जसं मी म्हणलं की तुम्ही त्यांना हे क्ले मॉडेल्स बनवायला द्या. की गुड पॉश्चर, बॅड पॉश्चर, तुझ्या दृष्टीने गुड पॉश्चर काय आहे आणि तुझ्या दृष्टीने बॅड पॉश्चर काय आहे, असं जर का तुम्ही क्ले मॉडेल बनवून किंवा एखादं पेपरवरती चित्र प्रिंट करून की याच्यातल्या बरोबर गोष्टी कुठल्या आहेत, बरोबर, की हा माणूस असा बसलाय आणि हा एक व्यक्ती असं बसलाय आणि एक व्यक्ती असं बसलाय, तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये कोण बरोबर बसलंय, जर असे खेळ तुम्ही मुलांबरोबर घेतलेत तर ते पण उपयोगी ठरू शकतात. करेक्ट. अजून एक प्रश्न म्हणजे तुम्हाला सुद्धा 2 मुलं आहेत आणि तुम्ही त्यांच्या बरोबर असे काही प्रयोग केले आहेत का? हो, केलेत. एक म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की माझा लहान मुलगा जो आहे त्याला सगळ्यात वॉटर कलर्समध्ये वगैरे बोटांनी काम करायची खूप सवय आहे, आणि माझ्या मते ती खूप चांगली सवय आहे. आणि जसं तुम्ही एक रिस्ट्रिक्शन देता आपण ह्याच्यावरती कागदावरती कर वगैरे, तर आपण घरातल्या जर का जे फ्लोरिंग असतं आपलं त्याच्यावरतीच त्यांना करून दिलं तर त्याचा ताण येत नाही मुलांवर, कारण का ते ना त्यांच्यासाठी वयाच्या 3 ते 4 वर्षाला त्या कागदावरच ते सगळं करणं हे पण अतिरिक्त ताणाचं असतं, हाताच्या दृष्टीने पण आणि बाकीच्या स्नायूंच्या दृष्टीने पण. सो थोडासा मोठा पेपर तुम्ही जर का दिलात त्यांना आणि त्याच्यावरती करायला सांगितलं, आणि तेही नाही तर बेस्ट इज तुमचं फ्लोरिंग, जे तुम्हाला नंतर साफ करता येऊ शकतं. मला मान्य आहे की पालकांना हा खूप त्रास होतो पण नंतर आवरावरी करण्याचा, पण ते बेस्ट आहे. म्हणजे खडूंपेक्षा पण वॉटर कलर्स बरोबर किंवा नॅचरल कलर्स जे काही तुम्हाला द्यायचं असेल, बोटांनी काम करणं मुलांनी खूप गरजेचं आहे, कारण त्यानुसार तुमच्या हाताच्या जे मसल्स असतात त्यांची पण ताकद वाढते
आणि मग तुम्ही त्याला हळूहळू जे खडू आहेत ते इंट्रोड्यूस करा. सो आता तो 4 वर्ष, आता 3 वर्ष पूर्ण आहे, तर मग मी त्याला आता थोडेसे ते खडू ज्याचा सर्कम्फरन्स जास्त असतो असे खडू आणून दिलेत. सो मग तो ते थोडंसं स्क्रिबल करतो. सो असं मी त्याच्या बाबतीत केलं. आणि मोठ्याच्या बाबतीत म्हणजे मी आता त्याला जेव्हा अभ्यासाला तो बसतो तेव्हा कंपल्सरी मीच त्याला दर अर्ध्या तासाने उठवते की आता नको करूस, थांब. करेक्ट, ब्रेक टाईम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा त्याला लॅपटॉप टेबल आणून दिलेलं आहे. आणि त्या लॅपटॉप टेबलवरती आम्ही त्याला ते इन्क्लाइन करून देतो आणि त्याच्यावर ठेवून तो अभ्यास, जे काही पुस्तक वही आहे. आणि कंपल्सरी शाळेत जाताना रायटिंग पॅड न्यायचंच आणि ते ठेवूनच डेस्कवर लिहायचं, म्हणजे पुढे ठेवून नाही लिहायचं. सो बऱ्याच वेळा असं होतं की परीक्षेच्या वेळेस त्याला हा प्रॉब्लेम येतो की त्याला टीचर सांगतात पुढे ठेवणार आहे, तुझा पेपर बघतील मागचे. असा प्रॉब्लेम आम्हाला येतो. मग मी तेव्हा त्याला सांगते परीक्षेच्या वेळेस असं ठेव, पण मग इतर वेळेला असं ठेवायला हरकत नाही. असं या छोट्या छोट्या गोष्टी Correct. करता येण्यासारख्या आहेत, हे नक्की आहे. म्हणजे तुम्ही yes. त्याचे करत आहात. हां, करेक्ट. आणि रात्री झोपून वाचणं आणि मोबाईल बघणं नाही. जे काही करायचं ते बसून करा, वेडंवाकडं बसून करा चालेल, पण झोपून पुस्तक आणि मोबाईल नाही. सो हे थोडेसे नियम पाळते मी त्यांच्याबरोबर आणि मी स्वतः ते करते. आणि घरातलेच ते नियम आहेत असं. करेक्ट. सो त्याचा उपयोग खूप दिसतो म्हणजे मला दोन्ही मुलांमध्ये. सो त्यामुळे असं थोडं चालू केलेलं आहे त्यांच्याबरोबर. हे सगळं आपण मुलांबाबतीतलं बोललो आणि हे कुठेतरी मोठ्यांना पण ऍप्लिकेबल सगळं आहेच आहे म्हणजे. बरोबर. कारण आपण पण मुलांपेक्षाही जास्त वेळ आता कामाच्या वेळाही खूप वाढलेल्या आहेत आणि एका जागेवर सतत बसलेलो असतो. आणि अनेक मोठ्या माणसांना सुद्धा बॅक पेन, मानेचा त्रास, डोकेदुखी हे दिसतात. तर तसं पालकांसाठी पण काही टिप्स तुम्ही सांगू शकाल? पालकांसाठी टिप्स तर खूप साऱ्या आहेत. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम तुम्ही स्वयंपाकघरात उभं राहण्यापासनं. सो तुम्ही जेव्हा स्वयंपाकघरात उभं राहता तेव्हा आपण बरेच वेळा आपल्यामध्ये आणि ओट्यामध्ये थोडासा अंतर असतं, पण ते अंतर आपण नाही ठेवलं पाहिजे. म्हणजे पूर्ण ओट्यावरती रेलून काम करायचं. कारण याचा मोठा उपयोग असा आहे की मग तुमच्या गुडघ्यांवरती, घोट्यांवरती आणि हिपवरती अतिरिक्त ताण येत नाही. त्यानंतर तुम्ही आता स्वयंपाकघरात 1-2 तास तर आरामात जातात बायकांचे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही छोटंसं स्टूल एखादं ठेवलं की त्याच्यावरती उजवा पाय ठेवला, मग काही वेळाने त्याच्यावरती डावा पाय ठेवला, सो तो पण अतिरिक्त ताण कमी करायला मदत करतो. कारण खूप जे लोकांचं जॉब असा असतो की ज्यांच्यामध्ये खूप सारं स्टँडिंग असतं, उभं राहण्याचा जो जॉब असतो त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स हा खूप प्रामुख्याने दिसून येणारा आजार आहे. आणि हा आजार हे बघितलं गेलंय, म्हणजे लिटरेचरमध्ये पण आहे हे नमूद की हे खूप सारे वेळ तुम्ही जर का उभे राहिलात पॉश्चर चेंज न करता तर हे व्हेरिकोज वेन्सचा त्रास जास्त होतो. आणि खूप सारे जे नर्सेस आहेत किंवा खूप ओट्यापुढे काम करणाऱ्या बायका आहेत त्यांच्यामध्ये हे खूप प्रॉब्लेम्स दिसून येतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही एखादं स्टूल ठेवा, एक पाय आम्ही आमच्या भाषेत ऑफलोडिंग म्हणतो की एक पाय त्याच्यावरती ठेवून दुसऱ्या पायावर वजन देऊन उभे राहा, मग ते परत 20-25 मिनिटांनी. पण हे सगळं ना तुम्ही हे लक्षात ठेवून करणं गरजेचं आहे. म्हणजे आधी आपल्याला, कारण आपण एका पद्धतीमध्ये काम करायला वर्षानुवर्ष आपण तेच करत असतो. बरोबर. सो मग मी अशा वेळेस माझ्याकडे जे पेशंट्स येतात किंवा हे येतात त्यांना मी सांगते की तुम्ही रिमाइंडर लावा मोबाईलवरती, की तो रिमाइंडर वाजला की आता मला ही पोझिशन चेंज करायची. हे झालं तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असताना. वजन उचलताना आपण डायरेक्टली खाली वागतो पटकन कमरेतनं, तर ते वागताना तुम्ही आधी गुडघ्यातनं खाली गेलो पाहिजे आणि मग कमरेतनं वाकलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही गुडघे आधी खाली जाता गुडघ्यातनं, म्हणजे बेंड करता आणि मग पुढे कमरेतनं वागता, तेव्हा कमरेवरचा अतिरिक्त ताण येत नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला असं की हिसका बसला किंवा मसल पुल बसला, हे ज्या गोष्टी आहेत ह्या टाळता येण्यासारख्या आहेत. ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा खूप वेळ बसणार असाल, एस्पेशली आजकाल खूप IT प्रोफेशनल्स आहेत, सो तुम्ही काम करताना वर्क फ्रॉम होम खूप लोक करतात. सो बरेच वेळा बेडवर बसूनच काम करतात किंवा तर माझी अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी डेस्क आणि खुर्ची असंच काम केलं पाहिजे. तुमचं लॅपटॉपचा जो स्क्रीन आहे तो तुमच्या आय लेवललाच पाहिजे.
ते झाल्यानंतर तुमचे पूर्ण पाय खाली टेकतात ना किंवा कशावर तरी सपोर्टेड आहेत ना, हे तुम्ही बघितलं पाहिजे. ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा लॅपटॉपवरती काम करता तेव्हा परत कोपरं शरीरालगत ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि परत तुमचे हिप्स जे आहेत म्हणजे सीटचा जो भाग आहे तो गुडघ्यांपेक्षा थोडा उंचीवर पाहिजे. सो मे बी तुम्ही तुमच्या घरात कोचावर असते ती पिलो म्हणजे उशी जरी वापरलीत सीटच्या खाली तरी ऑटोमॅटिकली ते तुम्हाला जमू शकेल की थोडंसं की आपोआपच स्पाईनचे जे कर्वेचर्स असतात ते तसेच्या तसे अलाईन होतात. बरोबर, जे आपल्याला जसे हवेत तसे. आणि तरी हे सगळं करून सुद्धा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसू नका जे काही तुम्ही करत असाल. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही काम थांबवा आणि हे करा. ज्या जागेवर आहात त्या जागेवरच उभे राहा 1-2 मिनिटं काम करताच आणि परत बसा. हे पण कधी कधी लोक विसरतात. सो तेव्हा त्याला पण तुम्ही काहीतरी रिमाइंडर्स किंवा हे करणं खूप गरजेचं आहे. ह्या स्टॅटिक पोझिशन्स तोडणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. मग हे पॉस्चरल इश्यूज येत नाहीत. त्यानंतर आजकाल बरेच वेळा आपण रात्रीच्या वेळेस निवांत वेळ मिळतो मग आपण सिरीज बघतो, हे बघतो, बरेच वेळा मोबाईलवरच बघतो. तर ते झोपून बघतात पालक की उताणं झोपून किंवा पोटावर झोपून. तर ते नाही बघितलं पाहिजे कारण का त्याच्यामध्ये हाताचे वेडेवाकडे पोझिशनिंग होतं आणि त्यामुळे पण खूप सारे त्रास सुरू आहेत. सो तुम्हाला जे काही बघायचं ते बसून मोबाईल आय लेवलला ठेवून म्हणजे अगदी तुम्ही ह्याच्यावरती टेबलवरती हात ठेवून मोबाईल असा जर का पकडलात आणि त्या लेवलला बघितलात तरी जे काही तुम्हाला बघायचं ते तसंच बघायचं आणि मग झोपी जायचं. बरोबर. पण झोपून काही नाही, थोडक्यात पुस्तक मोबाईल असं काही नाही पुस्तक पण खूपदा आपण असं झोपून नाही पण स्वतः खूपदा तर ते चुकीचं आहे. जे काही करायचं ते बसून करा आणि परत झोपी जा. सो हे थोडेसे जे हे आहेत. किंवा गाडी चालवताना पण आपण गाडी चालवताना जेव्हा आपण एस्पेशली बायका जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपण जे आपलं हँडल असतं गाडीचं ते थोडंसं आपल्याकडे ओढलेलं असतं. बायकर्स जर का तुम्ही बघितलेत की ते थोडेसे मागे बसतात आणि पूर्ण त्यांचं हाताचं वजन जे असतं ते त्यांच्या हँडलवरती असतं आणि दॅट इज आयडियल पोझिशन जी तुमची गाडी चालवणं जे आहे ते. सो आपला हा सगळा हातांचा भार जो आहे तो हँडलवरती आला पाहिजे. आपण उलट करतो, आपण हँडल आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जर का नीट आता ऑब्झर्व केलं तुम्ही गाडी कशी चालवता तर तुम्ही अशीच चालवता. आपण खूप कमी वेळा पूर्ण हाताचा भार हँडलवरती देऊन चालवत नाही. सो हे पण थोडासा अवेअरनेस येणं. इव्हन 4 व्हीलर चालवताना पण जेव्हा स्टिअरिंग व्हील तुम्ही हलवत असता तेव्हा स्टिअरिंग व्हील हलवताना पण कोपर शरीरालगत ठेवा. त्या स्टिअरिंग व्हील वरती हात ठेवून जे आपण चालवतो त्याचा पण अतिरिक्त ताण येतो. सो हे थोडे जर का तुम्ही गोष्टी पाळल्यात म्हणजे सोप्या आहेत बरोबर पण तशा आठवणीत ठेवून तुम्ही ते केलं तर मग त्याचा फायदा खूप होतो. आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स जे आता आपण बघतोय मानदुखी, पाठदुखी आणि खूप लवकर हे दिसायला लागले. म्हणजे वयाच्या 24-30व्या वर्षी हे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि बरेच वेळा आम्ही असं बघतो की हॉस्पिटलमध्ये लोक ऑपरेट होतात त्याच्यासाठी. वयाच्या 30व्या-40व्या वर्षी लोकांच्या स्पाईन सर्जरीज झालेल्या असतात ऑलरेडी. हे सगळं टाळण्यासारखं आहे जर तुम्ही तुमचं शरीर हे चांगल्या व्यवस्थित प्रकारे वापरलं तर. नक्कीच खूप महत्वाचा टॉपिक आहे असं मला वाटलं. म्हणजे सुरुवात केली की मग खरं मलाही नव्हतं लक्षात आलं की इतक्या सगळ्या गोष्टी असू शकतात. पण याच्यात तुम्ही म्हणालात तसं की मी कसा वापर करते शरीराचा याचा थोडासा अवेअर होऊन विचार केला आणि लक्षात ठेवून काही गोष्टी केल्यात तर मुलं तर आपलं बघणं शिकणार आहे आणि मुलांना सुद्धा ज्या तुम्ही टिप्स दिल्या त्याचा सुद्धा आम्हाला खूप उपयोग होईल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुमच्या इतर पालक मित्रांपर्यंत सुद्धा तो पोचवा. या रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्यापर्यंत पोचवा. त्याची उत्तरे द्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.